इयत्ता 11वीचं आपलं पहिलं प्रकरण आपण गेली 2 लेक्चर पासून पाहत आहोत. तर आपलं जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आद्य शेतकरी. आणि कालच्या तासाला आपण नद्याकाठची संस्कृती याविषयी चर्चा केली आणि त्यामध्ये आपण पाहिलं की ज्या नद्याकाठच्या संस्कृत्या आहेत प्राचीन प्रमुख, त्यापैकी 3 संस्कृत्याविषयीची माहिती आपण मागच्या लेक्चरला घेतली होती. त्यामध्ये आपण पाहिलं की मेसोपोटेमिया संस्कृती जी टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मध्ये निर्माण झाली होती. या मेसोपोटेमिया संस्कृतीबद्दल आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं. त्यानंतरची दुसरी संस्कृती आपण बघितली ती म्हणजे इजिप्तची संस्कृती. इजिप्तची संस्कृती ही नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा नाईल नदीच्या काठी अस्तित्वात आली होती. आणि त्यानंतर आपण बघितलं चीनची संस्कृती जी होयांग हो नदीच्या खोऱ्यामध्ये उदयाला आली होती. आणि आता आपल्याला चौथी संस्कृती, प्राचीन संस्कृतीमधील चौथी आणि शेवटची संस्कृती, तिचं नाव आहे सिंधू संस्कृती, जी भारतामध्ये उदयाला आली. त्या संस्कृतीविषयीची चर्चा आजच्या तासाला आपल्याला करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी 4थी 5वी पासूनच तुम्ही सिंधू संस्कृती नाव ऐकून असाल. सिंधू संस्कृती म्हणजे भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. आपण अभिमानाने म्हणतो की आपली भारतीय संस्कृती ही महान आहे. निश्चितच आपली संस्कृती महान आहे, यामागे कारणेही अनेक आहेत. मग अशी ही आपली महान संस्कृती जिला आपण सिंधू संस्कृती असं म्हणतो. आता याच सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं देखील म्हटलं जातं. सिंधू संस्कृती का म्हणतात? कारण ही सिंधू नदीच्या खोऱ्यात, सिंधू नदीच्या काठी उदयाला आली म्हणून. तिला हडप्पा संस्कृती का म्हणतात? कारण की तिचं उत्खनन म्हणजे शोध जेव्हा लागला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हडप्पा हे शहर सापडलं. त्याच्यावरून हडप्पा संस्कृती हे नाव देखील तिला दिलं जातं. 7वी 8वी 9वी 10वीला आपण शिकलेलो आहोत की सिंधू संस्कृतीमध्ये नगर रचना कशी होती. बघा, एकमेकाला काटकोनात छेदणारे रस्ते, धान्याची कोठार, सांडपाण्याची व्यवस्था, दिवाबत्तीची सोय, म्हणजे एक आज ज्याप्रमाणे आपण नगर रचना अभ्यासतोय, पाहतोय, त्या रोज दैनंदिन जीवनामध्ये घरांची रचना पाहतोय, त्या प्रकारचीच रचना ही हजारो वर्षापूर्वी या सिंधू संस्कृतीमध्ये केली गेलेली होती. म्हणजे जी प्रगती आज आपण पाहतो बांधकाम क्षेत्रामध्ये ती त्या वेळेस सुद्धा होती. याच्यावरून त्या काळातील स्थापत्याचे जे कौशल्य होतं त्या कौशल्याची कल्पना आपल्याला येते. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली सिंधू संस्कृती आहे किंवा तिला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो, ही कशी सापडली, कशी उजेडात आली? तर त्यामागं एक गोष्ट आहे. इंग्रज आले, इंग्रजांच्या बरोबर अनेक सुविधा आल्या, त्यामध्ये रेल्वेची सुविधा होती. असंच एकदा रेल्वेचं बांधकाम चालू होतं आणि त्यामध्ये उत्खनन करत असताना, रेल्वे रुळाचं बांधकाम चालू असताना त्या ठिकाणी उत्खनन करत असताना काही अवशेष सापडले. मी काल तसं तुम्हाला सांगितलं, अवशेष म्हणजे काय? एखाद्या वस्तूचा राहिलेला शिल्लक भाग म्हणजे अवशेष. त्या ठिकाणी खापरं, मूर्त्या वगैरे, तुटक्या खेळण्या हे सापडायला लागलं आणि त्यावरून मग उत्खनन केलं गेलं. 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी हडप्पा बद्दल आणि 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडो बद्दल त्या ठिकाणी थोडस शोध घेतला, ही संस्कृती उजाडात आणली
आणि त्यानंतर सर जॉन मार्शल, मॅके, मधु स्वरूप वत्स, सर मार्टिमन व्हीलर या संशोधकांनी त्या ठिकाणी विस्तृत खोलवर जाऊन संशोधन केलं आणि त्यातून मग ही संस्कृती पुढे आलेली आहे. आता सिंधू संस्कृती जर पाहिलं तर हा विस्तृत असा प्रदेश आहे. अगदी आजचा पाकिस्तान, त्यावेळेस भारत पाकिस्तान एक होते आणि भारताच्या आजूबाजूचे छोटे देश होते ते भारताचा भाग म्हणून गणले जायचे. नंतर फाळण्या वगैरे झाल्या आणि त्या ठिकाणी अनेक देश विभक्त झाले. तर पूर्वी हे सगळं भारत म्हणूनच ओळखलं जायचं. आज जर पाहिलं तर जवळजवळ 2000 स्थळं, ठिकाणं हे या हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीची आहेत. त्यापैकी 1500 स्थळं, ठिकाणं ही भारतात आहेत आणि 500 ठिकाणं ही पाकिस्तानमध्ये आहेत. तर अशी ही विस्तृत आणि आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची साक्ष देणारी ही सिंधू संस्कृती आहे. आता या सिंधू संस्कृतीचा उदय उगम हा सिंधू नदीच्या, सरस्वती नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये झालेला आहे आणि तो प्रदेश आज भारत आणि पाकिस्तान मध्ये विभागलेला आहे. पंजाब मधील जी काही रावी नदी आहे, या रावी नदीच्या काठावर हडप्पा आणि सिंधू नदीमध्ये मोहनजोदडो या ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये ही संस्कृती पुढे आली, लोकांना माहीत झाली. इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास एक प्रगत सुसंस्कृत अशी संस्कृती नांदत होती, हे आपल्याला या पुराव्याच्या आधारे किंवा उत्खननाच्या आधारे कळालेलं आहे. तत्पूर्वी उत्खननातून असं सिद्ध झालं की इसवी सन पूर्व 8000च्या सुमारास भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडात भारताच्या आजूबाजूचे सर्व देश येतात. या भारतीय उपखंडामध्ये इसवी सन पूर्व 8000च्या सुमारास अनेक स्थिर वसाहती होत्या. स्थिर वसाहती म्हणजे लोक त्या ठिकाणी येऊन स्थिरपणे जसं आज जीवन जगतोय आपण त्या प्रकारचं जीवन जगत होते. हे उत्खननाच्या आधारे सिद्ध झालं होतं आणि मग त्यातून हे जे काही स्थिर वसाहती होत्या त्यातून काही वसाहती विकसित होऊन त्यांनी शेती, पशुपालन, एकत्र येऊन गावाची स्थापना करणे, या स्थिरीकरणातून पुढे जाऊन या हडप्पा संस्कृतीचा उदय झाला होता, असे आपल्या इतिहासाचे अनेक अभ्यासक आणि संशोधक आपल्याला सांगतात. मग ही जी सिंधू संस्कृती होती, या सिंधू संस्कृतीमध्ये शेतीही केली जायची. गाव वसाहती निर्माण झाल्या, लोक एकत्र येऊन एका ठिकाणी राहू लागले. त्यातून मुबलक पाण्याचा पुरवठा आणि नदीकाठची सुपीक गाळाची जमीन यातून शेतीची संकल्पना पुढे आली आणि या सिंधू संस्कृतीतील लोक गहू, बार्ली सारखे पीक घेऊ लागले होते. मग हे जे गहू, बार्ली घेणारे लोक होते, हे लोक म्हणजेच आद्य शेतकरी. बघा, सिंधू संस्कृतीमध्येच प्रामुख्याने जे शेतकरी होते, गहू बार्लीचे उत्पादन घेणारे, हे लोक म्हणजेच आद्य शेतकरी. शेती बरोबरच बघा, शेतीला जसं आज आपण पाहतो, शेती ही आपण एक प्रकारचा जुगार म्हणतो. त्या ठिकाणी उत्पन्न शाश्वत मिळेलच असं नाही. मग त्याच्या जोडीला शेतकरी अनेक प्रकारचे दुय्यम व्यवसाय करतात. त्यामध्ये शेती बरोबरच पशुपालन केलं जातं, कुक्कुटपालन केलं जातं, दुग्ध व्यवसाय केला जातो. मग त्याही काळात हे हडप्पा संस्कृतीतील लोक शेती तर करायचेच, पण त्याबरोबर ते पशु देखील पाळायचे. गाय, बैल, शेळी, मेंढी यासारखी पशु ते पाळायचे. आणि त्याचबरोबर त्यांनी नंतरच्या काळामध्ये पक्के घरे बांधायला सुद्धा सुरुवात केली आणि त्यांची पक्की घरे ही मातीपासून बनवलेली असायची. बलुचिस्तान तुम्ही ऐकलं असेल. या बलुचिस्तान मध्ये मेहरगड हा एक प्रदेश आहे.
त्या ठिकाणी जेव्हा उत्खनन केलं, उत्खनन म्हणजे खोदकाम केलं, त्यावेळेस त्या ठिकाणी भारतीय उपखंडातील नवाश्मयुगापासून, आता अश्मयुगाचे 3 प्रकार आहेत. आता पहिली गोष्ट म्हणजे अश्मयुग म्हणजे काय? तर अश्मयुग म्हणजे असा काळ, त्या काळात मानवाला हत्याराच्या रूपामध्ये इतर कोणतंही तंत्रज्ञान अवगत नव्हतं. तो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्याही गोष्टीसाठी दगडाचा वापर करायचा. तो काळ म्हणजे अश्मयुग. अश्म म्हणजे दगड, दगडांचं युग. आता या अश्मयुगाचे 3 प्रकार पडतात. एक पुराश्मयुग, दुसरं मध्याश्मयुग आणि तिसरं नवाश्मयुग. अजूनही उपप्रकार आहे, पण ठळक हे 3 प्रकार आहेत. पुराश्म म्हणजे अगदी प्राचीन, मध्याश्म म्हणजे मधला काळ आणि नवाश्म म्हणजे अलीकडचा काळ. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, मेहरगड या ठिकाणी जेव्हा उत्खनन झालं तेव्हा त्या उत्खननामध्ये नवाश्मयुगापासून तर अगदी हडप्पा संस्कृतीपर्यंत या संस्कृतीचा जो कालक्रम आहे तो पुराव्यांच्या आधारे त्या ठिकाणी सापडलेला आहे. आणि या पुराव्यांच्या आधारे मग आपल्याला या सिंधू संस्कृतीबद्दलची माहिती मिळत असते. तर सांगण्याचं तात्पर्य हेच की हजारो वर्षापूर्वी ही प्राचीन संस्कृती त्या ठिकाणी अस्तित्वात होती. अशा प्रकारे आपल्याला या सिंधू संस्कृतीबद्दलची माहिती सांगता येईल. लक्षात. आता यानंतर आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे शेतीची सुरुवात आणि कृषी उत्पादन. सुरुवातीला या आद्य शेतकऱ्यानं शेती कशा प्रकारे सुरू केली होती त्याविषयीची चर्चा या मुद्द्यामध्ये आपल्याला करायची आणि त्या शेतीतून त्यानं कृषी उत्पादन कसं मिळवलं तेही पाहायचं आहे. विद्यार्थी मित्र, आपण सगळे जे आहोत हे ग्रामीण भागातले आहोत, त्यामुळे आपल्याला शेती तंत्रज्ञानाबद्दल बरीचशी माहिती आहे. तर शेती हे काय एका दिवसात सुरू झालेला व्यवसाय नाही, त्याबरोबर अनेक वर्ष या मानवानं शेती कसण्यासाठी प्रयोग केलेले आहेत आणि मग त्या प्रयोगातून हा शेतीचा व्यवसाय यशस्वी झालेला आहे. आणि शेतीमध्ये जे बदल होत गेले हळूहळू तंत्रज्ञानामध्ये, हे बदल अगदी धीम्या गतीने झालेले आहेत. आता शेतीबद्दल आपल्याला सांगता येईल की सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की मनुष्य हा भटकं जीवन जगायचा, भटकायचा, फळं कंदमुळं मिळवून खायचा, प्राण्यांची शिकार करायचा, त्याचं मांस खायचा, अंगाला झाडपाला कातडी गुंडाळायचा, असा हा व्यक्ती होता. मग हळूहळू या मानवानं निसर्गाचं निरीक्षण केलं, कालचक्राचं निरीक्षण केलं, वनस्पतींचं निरीक्षण केलं, पाळीव प्राण्यांचं निरीक्षण केलं. मग वनस्पतींचं निरीक्षण केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की काही जे वनस्पती आहेत त्याच्या बिया खाली पडल्यानंतर पावसाळ्यामध्ये ते पुन्हा उगून येतात, हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यानं त्या ठिकाणी जंगली गव्हासारखं पीक पेरायला किंवा टाकून द्यायला सुरुवात केली आणि मग त्यातून त्याला पुन्हा उत्पादन मिळालं. ही संकल्पना त्याच्या मनामध्ये रुजली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं ही शेतीची सुरुवात झाली होती. नवाश्मयुगाच्या सुरुवातीच्या काळात शेती व्यवसाय सुरू झाला. इसवी सनापूर्वी साधारणतः 1000 ते 8700 हा काळ आपण नवाश्मयुगाचा धरला तर त्या काळामध्ये शेती आणि पशुपालनाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. लोक स्थिर झाले, स्थिर होऊन शेती करू लागले, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करू लागले आणि एक प्रकारे भटकं जीवन जे होतं या माणसाचं हे थांबलेलं आहे.
सुरुवातीचे जर व्यवसाय पाहिले आपण या लोकांचे, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सुरुवातीला हे लोक शिकार करायचे. शिकारीकडून ते मासेमारीकडे गेले, मासेमारीकडून ते पशुपालनाकडे गेले आणि मग ते शेती करायला लागले. शेतीतून ते स्थिर झाले, स्थिर होऊन गाव वसाहती निर्माण झाल्या आणि त्यातूनच संस्कृतीचा उदय झाला, हे आपल्या लक्षात येईल. मग जेव्हा हे स्थिर झाले तेव्हा ते गहू, जवस, बार्ली यासारखे पिकं घेऊ लागले. वेगवेगळ्या पिकं पेरणं, त्यांची काढणी करणं हा व्यवसाय आता त्यांचा सुरू झाला होता. मेसोपोटेमिया असेल, इजिप्त असेल, चीन असेल आणि भारत असेल, या चारही ठिकाणी प्रदेशामध्ये नवाश्मयुग आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक वातावरण किंवा आवश्यक पार्श्वभूमी या ठिकाणी निर्माण झाली होती. घटक समान होते आणि त्यातूनच मग शेती व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झाला होता. काळ मागचा पुढचा असेल, पण शेतीला अनुकूल वातावरण तयार झाल्यानंतरच त्या ठिकाणी शेती हा व्यवसाय स्वीकारला गेला होता. मग आपल्याला माहिती आहे 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, असं आपलं ऋतुचक्र आहे 12 महिन्यात. ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वीमध्ये सुद्धा काही वर्षे मिळून स्थित्यंतर होत असतात, बदल होत असतात. मग असाच बदल इसवी सन पूर्व 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी झाला. त्या ठिकाणी हिमयुग संपुष्टात आलं. हिमयुग म्हणजे मोठमोठे हिम, बर्फाचे मोठे मोठे डोंगर पूर्वी अस्तित्वात होतं, वातावरण थंड होतं, हे नष्ट झालं. मग हे नष्ट झाल्यामुळं काय झालं, हे नष्ट कशामुळे झालं? आता एक गोष्ट लक्षात घ्या, बर्फ वितळतो. बर्फ केव्हा वितळतो? जेव्हा तो उबदार हवामानात येतो, गरम हवामानात येतो. मग हे हिमयुग नष्ट झालं म्हणजे काय झालं? हिम वितळायला सुरुवात झाली. हिम वितळायला सुरुवात झाली म्हणजे काय? मग आपोआपच थंड वातावरण नष्ट होऊन त्या ठिकाणी उबदार हवामानाची निर्मिती झाली आणि मग हा उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला. हिमयुगाचा शेवट होऊन उबदार आणि आर्द्रतायुक्त हवामानाचा एक नवीन कालखंड सुरू झाला. त्याला होलोसिन कालखंड असे म्हणतात. बघा, होलोसिल. आणि हा होलोसिल कालखंड हिमयुगाच्या नंतरचा आहे. हिमयुग म्हणजे थंड हवामानाचे युग आणि होलोसिल कालखंड म्हणजे उबदार हवामानाचं युग. मग यामुळे काय झालं? या होलोसिल किंवा उबदार कालखंडामुळे काय झालं की हिमखंड वितळले. जे मोठमोठे हिम न गोते डोंगर होते बर्फाचे, ते काय झाले? वितळले आणि ते वितळून इतरत्र वाहू लागले. त्यामुळं जलाशयाच्या पाण्यामध्ये वाढ झाली आणि या वाढलेल्या पाण्यामुळंच अन्नासाठी उपयुक्त अशा प्राण्यांची आणि वनस्पतीची निर्मिती सुरू झाली. बघा, जीवांचा उदय हा पाण्यातूनच झालेला आहे. तसं मग हे हिम वितळून जे पाणी तयार झालं त्यातून जलाशय भरली गेली आणि त्या जलाशयामध्ये अनेक जलजीव, जलचर प्राणी आणि वनस्पती निर्माण झाल्या. याचा परिणाम एक असा झाला, जे थंड वातावरणातील प्राणी होते ते मात्र नष्ट झाले. बघा, डायनोसॉर पाहायला मिळतो का? नाही. मग ह्या वातावरणातील बदलामुळं मॅमॉथ म्हणजे हत्ती सारखे जे महाकाय प्राणी होते डायनोसॉर सारखे, ते काय झाले? नष्ट झाले. कारण की त्यांना हे बदललेलं हवामान, वातावरण रुचलं नाही. ते त्या ठिकाणी नष्ट झाले. त्यांच्या अनेक प्रजातीही नष्ट झाल्या. सृष्टीचा नियम आहे, एक नष्ट झालं की एक त्या ठिकाणी जन्म घेतो. त्या ठिकाणी हे महाकाय प्राणी नष्ट झाले आणि मग आता त्या ठिकाणी जलाशयामध्ये माशासारख्या इतर छोट्या छोट्या प्रजाती निर्माण झाल्या. शेळी, मेंढी, हरिण यासारखे
आकाराने लहान आणि वेगवान पशूंची त्या ठिकाणी निर्मिती झाली. मग आता हाच काळ मानवासाठी स्थित्यंतराचा होता. पूर्वी मग हत्ती, गेंडा वगैरे काय प्राण्यांची जर शिकार करायची ठरली तर त्यांना मोठा बोगदा तयार करून त्या बोगद्यामध्ये त्यांना सापळा रचून खड्ड्यात पाडलं जायचं, मग शिकार केली जायची. लक्षात घ्या, मोठमोठे प्राणी मारायचं म्हटल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी माणूस टोळी करून कड्यावर उंच पळवत न्यायचा. हे भेदरलेले प्राणी कड्यावरून खाली पडायचे, मग त्यांची शिकार करून खायचा. पण आता छोटे प्राणी यांचं काय? मग आता मानवाला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं आवश्यक होतं. मग त्यासाठी त्यानं पूर्वी जी बोजड हत्यारं वापरली ती उपयोगाची नव्हती. आणि मग याच्यातूनच माणसानं पुढे आपलं शास्त्रामधील ज्ञान उपयोगात आणलेलं आहे. आणि मग ही अशी चपळ, छोटी, बारीक प्राण्यांची शिकार करण्यासाठी या मानवानं सूक्ष्मास्त्रांची निर्मिती केली. सूक्ष्मास्त्रे म्हणजे छोटी शस्त्रे. मग आता यामध्ये दाब तंत्र किंवा गारगोटीचे दगड वापरून बोटांच्या नखा एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात झाली. त्या पात्यांना सूक्ष्मास्त्रे असे म्हणतात. छोट्या छोट्या आकाराच्या शस्त्रांना सूक्ष्मास्त्रे असे म्हणतात. मग ही छोटी छोटी आकाराची शस्त्रे जी आहेत ती शस्त्रे गारगोटीपासून, दगड जो आहे टोकदार तो बनवा, त्या गारगोटीपासून छोटी शस्त्रे बनवायची. नखा एवढी पाती असलेली टोकदार शस्त्रे बनवायची. आणि नंतर ही जी काही शस्त्रे आहेत ही लाकडी दांड्याला खोबणीमध्ये बसवून घट्ट आवळून त्यापासून भाल्यासारखी टोकदार हत्यारं त्यांनी तयार केली. आणि ह्या सूक्ष्मास्त्रापासूनच त्यांनी मासेमारीचे गळ, भाले, बाण यासारखी छोटी शस्त्रे या चपळ प्राण्यांना मारण्यासाठी तयार केलेली होती. नंतर शेतीमध्ये त्यांनी अनेक तृणधान्य आणि फळाचं उत्पादन घेण्याची सुरुवात केली. आणि जेव्हा हे शेतीचं उत्पादन काढणीला येईल तेव्हा हीच सूक्ष्मास्त्रे विळ्यासारखी, कोयत्यासारखी बनवून त्यापासून त्यांनी पिकाची सोंगणी किंवा कापणी देखील केलेली होती. म्हणजे एक प्रकारे सूक्ष्मास्त्र तयार झाली. हवामानात बदल झाला, प्राणी बदलले, माणसानं बदल करून घेतला, शिकारीच्या तंत्रामध्ये बदल केला, सूक्ष्मास्त्राचा वापर केला. आता सूक्ष्मास्त्राचा वापरही आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज करतोय. त्या माणसानं आपल्याला ती सूक्ष्मास्त्र उपलब्ध करून दिली होती. पुढे तंत्रज्ञान आणखी बदललं. शिकारीचे आणि अन्नधान्याचे तंत्र अधिक सुधारलं. धान्याची उपलब्धताही वाढली आणि त्यामुळं हा जनसमूह एका ठिकाणी स्थिर झाला, एका ठिकाणी थांबला. मग आता निसर्गात उगवलेले जे काही धान्य आहे त्याचीच कापणी करून परत त्याच बियाणांची तो पेरणी करू लागला. आणि हळूहळू त्यानं शेतीतलं तंत्रज्ञान, मशागतीचं तंत्रज्ञान यामध्ये शोध लावले. आणि शेतीबरोबरच त्यानं पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात केलं. मग आता शेती पशुपालन म्हणलं की एका ठिकाणी स्थिर होणं आलं. मग हा शेतकरी एका ठिकाणी स्थिर झाला आणि कायमस्वरूपी वस्ती करून राहू लागला. त्यातूनच स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. जसे आपण आज स्थिर एका ठिकाणी राहतो तशा गाव वसाहती या शेती आणि पशुपालनातून निर्माण झाल्या. आणि त्यातूनच नवाश्मयुगाचा उदय झाला. आता हा जो कालखंड आहे याला खूप वर्ष लागली, स्थित्यंतर होण्यासाठी दीर्घ कालावधी लागला. तरीही शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल झाला तो बदल नवाश्मयुगात झालेला आहे. आणि हा जो नवाश्मयुगात बदल झाला त्यालाच गॉर्डन चाइल्ड हा जो ऑस्ट्रेलियन पुरातत्ववेत्ता आहे, प्राचीन अवशेषांचा शोध घेणारा संशोधक जो आहे, तो या स्थित्यंतराला नवाश्मयुगीन क्रांती, नवाश्मयुगामध्ये झालेली क्रांती, झालेला बदल असा शब्दप्रयोग या गार्डन चाइल्डनं केलेला आहे. एक प्रकारे आपल्याला सांगता येईल थोडक्यात सारांश, या ठिकाणी शेतीची सुरुवात कशी झाली, कृषी उत्पादन कसं झालं, त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. शेतीची सुरुवात करत असताना हा शिकारी करणारा मनुष्य मासेमारीकडे वळला, मासेमारीकडून मग तो पशुपालन आणि पशुपालनाकडून शेती, शेतीत वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले गेले, अवजारांचे, हत्यारांचे, बी बियाणांचे. आणि मग त्यातून हा भटकंती करणारा मनुष्य प्राणी एका ठिकाणी स्थिर झाला
आणि तो कायमस्वरूपी वसाहत करून राहू लागला आणि त्यातूनच मग निरनिराळ्या संस्कृत्यांचा उदय झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याबद्दल माहिती सांगता येईल. या ठिकाणी आज आपण शेतीची सुरुवात आणि उत्पादन याविषयीची चर्चा केली. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आपला भारतातील आद्य शेतकरी. याची चर्चा आपण पुढील तासाला करू. तोपर्यंत थांबूया.